तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सावळी फाट्यावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण पत्रकार जगताला हादरवून सोडले आहे. न्यूज 24 सातपुडा चॅनलचे संपादक अमर रघुनाथ तायडे यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून मुक्त पत्रकारितेवर आणि लोकशाही मूल्यांवर झालेला थेट आघात मानला जात आहे. रात्री सुमारे 8:30 सुमारास अमर तायडे हे आपल्या वाहनाने प्रवास करत असताना सावळी फाट्यावर त्यांना त्यांच्या ओळखीतील नरेश वसंतराव हाटोळे याने थेट फोर व्हीलर आडवी लावून रस्त्यात अडवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तायडे क्षणभर गोंधळले. मात्र पुढील काही मिनिटात परिस्थिती अधिकच भयावह बनली. आरोपी हाटोळे याने हातात लोखंडी रॉड घेत थेट तायडे यांच्यावर धाव घेतली. दिवाळीच्या जाहिरातीसाठी दिलेले 2000 रुपये जबरदस्तीने स्वीकारण्याचा दबाव टाकत जाहिरात लागली नाही या कारणावरून पत्रकाराला रस्त्यात अडवून अपमानास्पद व जातीय शिवीगाळ करण्यात आली. महारड्या 56 पत्रकार पाहिले तशा गलिच्छ शब्दांचा वापर करत पत्रकारितेचा आणि सामाजिक सन्मानाचा अवमान करण्यात आला. साक्षीदारांमुळे वाचला पत्रकाराचा जीव. आता लगेच 2000 दे, नाहीतर तुझ्या गाडीची चाबी काढून घेतो, तुला इथेच संपवतो, अशा थेट जीवघेण्या धमक्या देत आरोपीने दहशत निर्माण केली. अमर तायडे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचा राग अधिकच अनियंत्रित झाला. तो लोखंडी रॉडने मारण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा क्षणाक्षणाला जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली. याच वेळी भेंडवळहून पातूरकडे जाणारे रवी पाटील आणि शंकरराव हे 2 नागरिक त्या ठिकाणी थांबले. त्यांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला आणि पत्रकाराचा जीव अक्षरशः वाचवला. साक्षीदार समोर असतानाही आरोपीने पुन्हा जातीय शिवीगाळ करत धमक्या दिल्या आणि नंतर गाडीत बसून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तामगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर क्रमांक 412/25 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत धारा 126(2) हल्ल्याचा प्रयत्न, धारा 130 जीवघेणी धमकी, धारा 351(3) शारीरिक इजाचा प्रयत्न, धारा 352 जबरदस्ती अशा गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय SC सेंट अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 3(1) R 3(1) S आणि 3(2) व ही अत्यंत कडक कलमेही लावण्यात आली आहे. हा गुन्हा थेट अटकयोग्य व नॉन-बेलेबल असून तपासाची सूत्रे मलकापूर उपविभागाचे SDPO आनंद महाजन यांच्या हाती देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पत्रकार रस्त्यावर सुरक्षित नसतील तर समाजातील सत्य समोर येणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमर तायडे यांच्यावर झालेला हा हल्ला एक पत्रकार, एक नागरिक आणि एक दलित म्हणून त्यांच्या अस्तित्वावरच हल्ला आहे. हा प्रकार केवळ वैयक्तिक वादापुरता मर्यादित न राहता कायद्याची भीती संपत चालल्याचे आणि गुंडगिरी व जातीय अत्याचार वाढत असल्याचे भयावह चित्र समोर आणतो. त्यामुळे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.